याला फक्त माझं, मी आणि माझं हे सोडून दुसरं काही दिसतच नाही. हा, त्याचा शेवट फार वाईट. वास्तविकता सगळेच आपले आहेत असं समजून जर चालला, कारण जसं आपण वागतो ना तसंच लोक तुमच्या सोबत वागत असतात. आपण म्हणतो तो लय खराब आहे, पण लक्षात ठेव तू त्याच्यापेक्षा तिप्पट खराब आहेस. हा, ज्यावेळेस तो लय खराब आहे म्हणताना 3 बोट आपल्याकडे वळतातच. हे 3 बोट सांगतात तू त्याच्यापेक्षा तिप्पट आहेस, नको सांगू, नाही का? आपण ज्यावेळेस लोकांना वाईट दृष्टीनं पाहतो त्यावेळेसच लोक तुम्हाला वाईट दृष्टीने पाहतात. पण तुम्ही जर चांगल्या दृष्टीने कोणाकडे पाहत असाल तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना अजिबात येणार नाही. जशा तुम्ही नजरेनं पाहसाल तसंच तुमच्याकडे लोक त्या नजरेनं पाहतील. तुम्ही कोणाला इज्जत देसाल तुम्हाला इज्जत मिळेल, तुम्ही कोणाला रामराम करसाल तुम्हाला रामराम, नाही का? हा, म्हणजे टिट फॉर टॅट असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आपलं काहीच नाहीये या ठिकाणी. म्हणून हा नरदेह निराला आज सार्थकी लावण्यासाठी आपण सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. आपलं या ठिकाणी काहीच नाहीये, हे सगळं खोटं आहे सांगितलं. हे झूठे जग में असं वो सच्चा इंसान नहीं, जग का मेला 2 दिन का है. 2 दिवसाची जिंदगी आहे, नाही का? 2 दिवसाची आहे. मग आपण चांगलं बोलून, चांगलं वागून, सत्कार्य करून जर जीवन जगलो तर आपली कीर्ती मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यानं आयुष्यामध्ये फक्त धन गोळा करण्याचे काम केले, संपत्ती गोळा करण्याचे काम केले आणि संततीकडे लक्ष दिलं नाही, एक दिवस ते संततीच वाया गमावते आणि यांना लाथा घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून संपत्तीपेक्षा संततीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. हा, आणि संपत्ती आज नाही कमावली तर चालेल, संपत्ती नाही कमावली तरी चालेल, पण संपत्तीपेक्षा महत्वाचं आहे संततीवरती संस्कार. आणि जे आपल्या गावामध्ये चालू आहे, हा, बापाला संस्कार नसले तर चालते पण लेकराईवर संस्कार घालणं फार आवश्यक आहे. हा, लेकराईवर जर संस्कार असले तर कदाचित तो उद्या आपल्याला वागवणार, घराबाहेर काढणार नाही. म्हणून त्यासाठी तर हा सुंदर असा कार्यक्रम आहे नियोजित केलेला. आणि विशेष संत गोविंद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आहे. आणि विशेष महत्व आहे की गावामध्ये कार्यक्रम भरपूर होत असतील, पण संतांच्या भूमीमध्ये, संतांच्या दरबारामध्ये जो कार्यक्रमाला रंगदेवता येते ना, ती रंगदेवता कुठंच येत नाही. कारण संत गोविंद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम आहे. हा, आणि त्या निमित्ताने कार्यक्रम असल्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी झालाच पाहिजे. आणि तसं ज्यावेळेस पासून काकाजी विजयकुमार चांडक हे तर दरवर्षी करतच होते, नाही का? पण आता त्यांचे चिरंजीव चेतन भाऊ चांडक हे सुद्धा या ठिकाणी आपल्या गावाला प्रोत्साहन देतात. वेळोवेळी बजरंग दलाचे पोरं असतील त्यांना सुद्धा समजावून सांगतात की गडे हो, डीजे सांगितल्यापेक्षा ढोल पथक आणा. हा, नाही का? चांगलं आहे ना. अरे त्याने काय होणार, त्याने तुमच्या जवळून जर आता मोठ्याने जर दारू पिऊन धांगडधिंगा केला तर लहान लहान लेकर काय करतील? लहान लहान लेकर तेच करतील ना. अरे बापच जर गंजी पत्त्याच्या डावामध्ये जाऊन बसत असेल तर पोरगा त्या व्यासपीठावर येऊन कथा सांगेल? हा, नाही 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 नाही. तुम्ही केलं ते मीही करतो, नवीन काय केलं आणि काऊन म्हणता बाबा आता वर्ग वाया गेले. म्हणून आता संस्कार देणं महत्वाचं आहे. हा, म्हणून चेतन भाऊ सुद्धा वेळोवेळी येतात, वेळोवेळी आपल्या कामामधून वेळ काढतात आणि येऊन तुम्हा आपल्याला आपल्या बजरंग दलाचे पोरं असो
किंवा गावातील जे काही सत्कार्य करणारे मंडळी असो किंवा हरिपाठ मंडळ असो आम्हाला विचारतात, महाराज काही कमी आहे का? आले त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं, महाराज आपल्या मंडळाला काही कमी आहे का? मृदंग नसेल तर आपण नवीन घेऊन येऊ, काळजी करू नका. असं जर असलं ना तर असं वाटते खरंच या गावामधले कितीतरी गोविंद महाराजांची पुण्यही आहे, गोविंद महाराजांचा आशीर्वाद आहे या गावावरती की सर्वांना सद्बुद्धी ते गोविंद महाराज देतात. आणि म्हणून आज त्यांची पुण्यतिथी थाटामाटाने साजरी होते आणि सर्व गाव या पुण्यतिथीमध्ये सहभागी होते. सर्वच्या सर्व तरुण म्हातारे सगळेच्या सगळे या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सामील होतात. कारण त्यांना कळून चुकलं, कारण ही भूमी संतांची आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये सर्वांना सद्विचार हे जागृत झाल्याशिवाय राहत नाही, सर्वांमध्ये विवेक बुद्धी हे आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांना कळून चुकते की धन दौलत कितीही जमा केलं तरी सोबत नेता येत नाही. आणि ज्यांनी धन दौलत जमा केलं, संस्कार दिले नाही, चांगले कार्य केले नाही, त्यांचं मरणही चांगलं होत नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात की जिन जिनने दिन ने मोती ढूंढे. कोणते मोती? कोणते मोती? राम नामाचे मोती, नामस्मरणाचे मोती, सत्कर्माचे मोती. ज्यानं एकत्रित केले तो धनवान नसला तरी चालते, निर्धन जरी असला तरी चालते, पण त्याने राम नामाचे मोती एकत्रित केल्यामुळे तो धनवानापेक्षाही धनवान झाला. म्हणून महाराज म्हणतात हे जिन जिन ने मोती ढूंढे वह तुम्हाला मालूम है. आणि ज्या लोकांनी धन एकत्रित करण्याचे प्रयत्न केले त्यांचं काय झालं? धन दौलत के बने पुजारी आखिर वो कंगाल हुई. जे धन दौलत एकत्रित करत गेले त्यांची परिस्थिती अशी झाली की मरणही धड झालं नाही. बरं अधोगती मेलं तर मेलं, आणि जे धन कमावून ठेवलं होतं, घरात गाळून ठेवलं होतं, त्याच्यावरच रखवायला येऊन बसलं, म्हणजे मोक्ष सुद्धा नाही. म्हणून लक्षात ठेवा की धन दौलत के बने पुजारी आखिर वो कंगाल हुई. म्हणून सोने चांदी वालो सुन लो. ज्यांच्याकडे सोनं आहे भरपूर, किलो 2 किलो तर आता या काळामध्ये सापडणं मुश्किल आहे, पण 2 तोडे 4 तोडे 5 तोडे त्यांनी ऐकून घ्या. की सोने चांदी वालो सुन लो. धन एकत्रित करत बसू नका, त्या धनाला सत्कर्मी लावा. गजानन महाराजांनी मरण्याच्या आधी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? धनाचा संच करू नका, कारण धनाचा संच जर केला तर धनासाठी स्वतःचा भाऊ सुद्धा स्वतःच्या भावाला मारते, धनासाठी स्वतःचा मुलगा सुद्धा बापाला मारते. हे धन नाते गोते सुद्धा पाहत नाही. तो का म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणून संचय केल्यापेक्षा सत्कर्मी लावत चला. सत्कर्मी लावत जर गेलो तर घरात भांडणं होणार नाही का? म्हणून सांगितलं की सोने चांदी वालो समेलो. सोन्या चांदी वाल्याला झोप सुद्धा बरोबर येत नाही बरं का. आपल्या घरामध्ये भरपूर सोनं आहे, येतील का झोप सुद्धा बरोबर लागत नाही. म्हणून राम नामाचं सोनं एकत्रित करा, प्रभू नामाचं चांदी एकत्रित करा, हे धन एकत्रित करा
आणि हे संत वेळोवेळी येऊन तुम्हा आपल्याला सांगता कि राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई शाम का नाम शोर मचाओ गली गली। त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा। सामान्य नाही आहे की ज्यांचं वर्णन करत असताना सुतजी थकले, शुकजी थकले, पण तरी त्यांचं वर्णन, वेद थकले, शेष थकला, जिभेच्या दोन झाल्या जिभा, पण तरी सुद्धा त्याला वर्णन करता आलं नाही। अशी अलौकिक चरित्र भगवान परमात्म्याचं आहे। आणि श्रीमद भागवत कथेचा दशम स्कंद म्हणजे काय आहे? साक्षात भगवान श्रीकृष्ण। दशम स्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये उत्तरार्ध आणि पूर्वार्ध सुद्धा टाकला, भाग 1 भाग 2। 49 अध्याय हे पूर्वार्धामध्ये आहेत आणि बाकीचे जे 41 अध्याय आहेत ते उत्तरार्धामध्ये आहेत। आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्या उत्तरार्धामध्ये सुद्धा सुंदर सुंदर कथा आल्या। भगवान परमात्मा कंसाला मारतात। कंसाला मारल्यानंतर भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जातात। द्वारकेमध्ये राजसिंहासनावरती बसतात। आणखी भगवान परमात्म्याने पुढे विद्या शिकण्यासाठी, वेद विद्या शिकण्यासाठी भगवान परमात्मा गुरुकुलामध्ये सुद्धा जातात। आणि गुरुकुलामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा सांदीपनी ऋषीकडून 64 दिवसांमधून 64 दिवसामध्ये 64 कला भगवान परमात्मा शिकतात। किती दिवसात? 64 दिवसात 64 कला भगवान परमात्मा शिकतात। आपल्याला एक कला शिकण्यासाठी आयुष्य खर्च होते, पण ती कला आपण स्वतःही शिकत नाही आणि थोडंफार स्वतःला आलं तर दुसऱ्याला देत नाही, नाही का? अरे देवानं तुला दिलं तर कमीत कमी दुसऱ्याला तरी शिकव, नाही का? पण नाही, सोबत घेऊन मरणार पण दुसऱ्याला शिकवणार नाही। आपल्याला आलं दुसऱ्याला येऊ का नाही येऊ, आपण तयार झालो दुसरा हो का नाही हो। काही गाव असे की ते गाव आता वसान पडली, त्या गावात फक्त बेवड्याची जत्रा आहे, त्या गावात आता भजन नाही, त्या गावात आता कीर्तन नाही, त्या गावात आता टाळकरी नाही, त्या गावात ना गुरुदेव भजन मंडळ, ना टाळकरी, ना एकतरी भजन मंडळ, ना ढोलाचं भजन मंडळ, ना मल्हारी भजन मंडळ, कोणतंच नाही। किती भाग्यवान आहे आपलं गाव, पहा बरं। आपल्या गावामध्ये कोणतं भजन नाही असं म्हणताच येणार नाही का? सगळेच भजन आपल्या गावामध्ये आहे। गुरुदेव भजन मंडळ तेही आहेच, नाही का? कोणालाही उभं करा आणि त्याला भजन म्हणायला लावा, तो लगेच म्हणते गुरुदेव हमारा प्यारा 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 है जीवन गाँव दे आजा किनारा रे, गुरुदेव हमारा प्यारा बड़ा प्यारा है जीवन गाँव दे आजा उजियारा रे, के साथ गान बजेंगे, साथ प्राण बजेंगे, जीवन का सुंदर प्रकारे। म्हणून तर नवीन पोरे तयार होऊन राहिले। आपल्या गावातलं गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांनी माझ्याकडे संकल्पना मांडली, महाराज अहो
यांना स्वरात पक्क करायचं आहे तर मग तुमच्या मृदंगावर चालणार नाही. खरंच आहे, मृदंगाचा स्वर चांगल्या चांगल्या महाराज लोकांना समजत नाही. सोपं नाही आहे मृदंगाचा स्वर समजणं, चाटीचा स्वर समजणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. हा, सरस्वतीची कृपा झाल्यानंतरच आपल्याला स्वराची माहिती होते. नाही तर मग एखादा पेटी वादक असते, पेटी वाजवता येते पण तरी लावते खालचा सान म्हणते वरचा सान, नाही का जमत. हा, भजन म्हणते काळी 3 मध्ये आणि वाजवते काळी 2 मध्ये, असं होते. त्यासाठी सरस्वतीची कृपा पाहिजे म्हणून सांगितलं महाराज. अहो तुम्ही या मुलांना जर स्वरात पक्क करायचं असेल तर यांच्यासाठी तुम्ही काय करा, नाही तुम्ही रोज करू शकत तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी काय करा, प्रार्थना घेत जा. काय हरकत आहे, प्रार्थना घेत चालू. दर शनिवारी महाआरती, महाआरतीसाठी सगळं गाव हजर असते, राहायलाच पाहिजे ना. हा, मी बाहेर गावाला गेलो की आवर्जून सांगतो, बघा आमच्या गावामध्ये ज्या दिवशी महाआरती असते शनिवारी, आम्ही रोज रोज जात नाही. आम्ही रोज रोज मंदिरात जात नाही, पण नाही गेलं तरी चालते रोज रोज. काही काही लोकांचा विचार करा तुम्ही, दिवसातून 5 वेळा जातात. हा, पण आपण आठवड्यातून एकदा दाखवा काहीतरी आपली एकी. आठवड्यातून एकदा आम्ही बाहेरगावला सांगतो, आमच्या गावामध्ये महाआरती होत असते. महाआरती, आता आरती वेगळी आणि महाआरती वेगळी. आरती नावाचं नाही मग बोलत बरं मी, देवाची आरती म्हणतो. हा, आरती वेगळी आणि महाआरती वेगळी. आता आरतीला एकटा जरी असला तरी चालते, पण महाआरती म्हटलं की अख्खं गाव असलं पाहिजे. म्हणून आम्ही बाहेर गावला गेलो ते आवर्जून सांगतो की आमच्या गावामध्ये दर शनिवारी महाआरती होते. महाआरतीला लहान लेकरांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेच्या सगळे हजर असतात. कोणीच घरी थांबत नाही, पंचाआरती घेऊन येतात आणि आपापल्या घरून प्रसाद घेऊन येतात. कोणी नारळ आणते, कोणी किलो भऱ्याचा गावरान तुपाचा शिरा घेऊन येते, कोणी नाही जमलं करणं तर राजगुऱ्याचे लाडूच घेऊन येते. असं आहे बरं प्रत्येक गावामध्ये. दूर नाही सांगत, दस्तगाव, कळमखेड या भागाचा, मनारडी त्या गावचे व्हिडिओ येतात माझ्याकडे त्या महाआरती ग्रुपमध्ये. त्या गावामध्ये एक लहान लेकरू म्हातारा माणूस तोही घरी थांबत नाही. ते सगळेच्या सगळे महाआरतीला दर शनिवारी, म्हणजे असते किती वेळ हो, 15 मिनिटाची गोष्ट आहे. किती? 15 मिनिटाची. पण सगळ्या गावामधून प्रत्येक घरामधून जर नाही सगळे गेले तरी चालते, पण त्या घरातली स्त्री, त्या घरातला पुरुष जर आरतीचं ताट घेऊन मंदिरामध्ये गेला, काय संस्कार पडतील त्या लेकराईवर. हा, पण नाही, महाआरतीला नाही. मग कुठं एकाना वटेवर बसायला सांगा, जाऊ द्या, तो विषय आपल्याला घ्यायचा नाही. पण भाग्यवान आहे आपलं गाव. मी बाहेर गावाला सांगतो की आपल्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये, कवठळ गावामध्ये एक व्यक्ती सुद्धा घरी थांबत नाही. सगळेच्या सगळे महाआरतीसाठी येतात. फक्त महाआरतीसाठीच नाही तर भजनी मंडळांचा जर विचार केला आमच्या गावामध्ये, कोणाच्या गावात? तुमच्या नाही, तुमच्या नाही असं मी दुसऱ्या गावाला सांगतो. तुमच्या गावात नाही, आमच्या गावामध्ये एक एक भजनी मंडळ आहे हो. एक कोणतंच भजनी मंडळ सुटलं नाही. आणि विशेष मध्ये कोणत्याच भजनी मंडळामध्ये वादिवाद नाही. हा, सगळेच्या सगळे भजनी मंडळ, भजन कोणाचंही असो, ते सगळेच्या सगळे कोणीही त्या भजनामध्ये बसते. ढोलाच्या भजनावाला तारीच्या भजनात, ताऱ्याच्या भजनात जाऊन बसते. गुरुदेव सेवा मंडळावाला जाऊन बसते त्या भजनामध्ये. कोणतंही भजन असलं तरी सगळेच्या सगळे भजनात येतात आणि सगळेच्या सगळे एकत्रित येऊन, का अरे भजनी मंडळ साहित्य जरी बदललं तरी देवाचं नाव मात्र एक आहे, लक्षात ठेवा.
गुरुदेवाने भगवी टोपी घातली म्हणजे त्याचा देव बदलला असं नाही. वारकऱ्यानं पांढरी टोपी घातली म्हणजे त्याचा देव बदलला असं नाही. हा, अरे मंदिर सर्वांचंच आहे. मंदिरामध्ये सर्वांनीच आलं पाहिजे, सर्वांनी सेवा केली पाहिजे. महाराज म्हणतात ना, ते सबों के लिए खुला है, हाँ सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद ये भुला है मंदिर ये हमारा. अरे मंदिरामध्ये येत असताना मंदिरामध्ये कोणीच तुम्हाला जात विचारत नाही. की मंदिरामध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला विचारलं, होय कोण्या जातीचा आहे? माझ्या जातीचा असेल तरच मंदिरामध्ये ये, अन्यथा मंदिरामध्ये येऊ नका असं कोणी म्हणणार नाही. आणि जातीपातीमध्ये आपण वाटले गेलो, लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सर्वांनी आपला धर्म महत्वाचा समजला पाहिजे. आपण माणूस आहोत हे महत्वाचं समजलं पाहिजे. हा, म्हणून सांगितलं, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी. अरे आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या माणसामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये संप्रदायाचा जर विचार केला तर संप्रदायामध्ये लोक वाटले गेले, पंथामध्ये लोक वाटले गेले, जाती जातीमध्ये लोक वाटले गेले. तो म्हणते तो गुरुदेवाला आहे, त्याला मी कशाला जय गुरु करत बसू. तो म्हणते तो जय हरिवाला आहे, मी कशाला त्याला जय हरी करत बसू. तो म्हणते तो आनंद संप्रदायाचा आहे, मी कशाला त्याला रामराम करत बसू. तो म्हणते तो एक तारीवाला आहे, मी कशाला जात बसू. तो म्हणते तो जय मल्हारवाला आहे, मल्हारीवाला आहे, मी कशाला जात बसू, कशाला बसू. या ठिकाणी आपण वाटल्या गेलो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळे देवाचंच नामस्मरण करतात. नद्या कितीही असल्या तरी सर्वांना समुद्रामध्ये एकाच ठिकाणी जावं लागतं. भजनी मंडळ कितीही असले, साहित्य बदलले, पण देवाचं नाव एकाच घ्यावं लागते. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, सबके कोणत्याही भजनातला असो, कोणत्याही पंथातला असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, त्याने भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण देव एकच आहे. हा, एकच देव आहे. जैसे सुवर्ण, जसं सोनं आहे. सोनं हे कसं आहे? सोनच आहे. पण त्याला कानातले तयार केले, अलंकार दिला, कानातले तयार केले की त्याला काय म्हणतात? कानातले. ते जर अंगठी बोटात घालण्याचं एक धातू तयार केला, बोटात घालण्याचं, तर त्याला काय म्हणतात? त्याला अंगठी म्हणतात. गळ्यात घालण्याचं तयार झालं त्याला काय म्हणतात? मंगलसूत्र म्हणतात. पण मंगलसूत्र घ्या, अंगठी घ्या, का कानातलं घ्या, कशाचं आहे? सुवर्णाचंच आहे. सुवर्णाचंच आहे. मग त्याला काय नाव बदलता येईल का? त्याचं काय त्याला सुवर्ण म्हणता येणार नाही का? जरी नाव बदललं, त्याचं कानातले झाले, अंगठी झाली, पण आहे मात्र धातू कोणता? सुवर्णच आहे. तसा
पंत जरी अनेक असले, आणखी याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगू का तुम्हाला? जसं चौकामध्ये एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि चौकामध्ये एखादा व्यक्ती बसलेला आहे, एकीकडून त्याचा नातू आला, त्याला आवाज दिला आबा, दुसरीकडून त्याचा भासा आला, तो म्हणते मामा, तिसरीकडून त्याचा पुतण्या आला, तो म्हणते काका, चौथीकडून त्याचा मुलगा आला, तो म्हणते बाबा, पाचवीकडून त्याचा मित्र आला, तो म्हणते अरे तुकाराम, आणि सहावीकडून त्याच्या घरची बाई आली, ते काय म्हणे, काही कामधंदे आहेत की नाही, बसले ती चला घरी. माणूस एकच आहे, पण त्याला कोणी आबा म्हणते, कोणी काका म्हणते, कोणी बाबा म्हणते, कोणी मामा म्हणते, कोणी तुकाराम म्हणते. माणूस एकच आहे, तसा देव एकच आहे, पण सर्वांनी वेगवेगळ्या पंथात वाटून घेतला. जसा त्याचा भाव तसा त्याला देव, नाही का? जसा त्याचा भाव झाला तसा त्याच्यासाठी देव आहे. पण देव आहे एवढं मात्र निश्चित. आपण आपल्यामधले मतभेद हे घालवले पाहिजे आणि एकत्रित आलो पाहिजे. एकत्रित येऊन कुठलंही कार्य केलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याचं चिंतन सदैव केलं पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे काही लोकांनी मला सांगितल्याप्रमाणे आम्ही दर शनिवारी प्रार्थनेचा सुद्धा कार्यक्रम असतेच. महाआरतीमध्ये सुद्धा सगळं गाव असतेच आणि कीर्तनात कथेत वर सोडूनच द्या. नावं ठेवणारे लोक असतात, प्रत्येक गावात असतात. भाग्यवान आहे आपलं गाव की आपल्या गावात कोणी नावं ठेवणार नाही. मी लहानपणापासून पाहून राहिलो, आपल्या गावात खरंच कोणी नाव ठेवणार नाही. उलट प्रोत्साहन देणारे लोक आहेत. अरे पोरी जर हरिपाठामध्ये येत असतील तर लोक म्हणतात वा वा, खरंच किती भाग्यवान या लेकराईचा बाप आहे, नाही का? अरे हरिपाठात येणाऱ्या लेकरांच्या माय बापाला सुद्धा धन्यता भेटते. नाही आले तर चालते हरिपाठामध्ये ते, पण तरी सुद्धा त्यांना धन्यता भेटते. का? कारण त्यांचं लेकरू सत्कार्य करत आहे, हरिपाठामध्ये येत आहे. कोणी पुत्र होती रे सात्विक, त्यांचा हरीफ सुद्धा देवाला वाटते. कारण ते त्यांना कळते की आपण आपल्या हितासाठी जागृत. अरे बरेच लोक असे, काही लोक नावं ठेवणारे, बाहेर गावचा परमार्थ बंद पडला, काही गावचा परमार्थ बंद पडला, हरिपाठामध्ये लेकरं येणं बंद झाले. कारण मुलं मुली हरिपाठात जातात, लोक नावं ठेवतात. पाहणं केवढी मोठी धांगड झाली वाटती. गळ्यात टाळ घेते, पावल्या करते, लाज वाटायला पाहिजे. अरे याचपेक्षा ज्या वेळेस आपली मुलगी अर्धवट कपडे घालून स्टेजवर नाचते त्यावेळेस आपलेच टाळ्या वाजवतात, वा 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 वा. अरे लाजा वाटायला पाहिजे. ज्यावेळेस आपली मुलगी अर्धवट कपडे घालून स्टेजवर डान्स करते, तेही पिक्चरच्या गाण्यावर, आपण टाळ्या वाजवतो. हरिपाठात येणाऱ्यांवरती आपण काय करतो? आपण नावं ठेवतो. एवढी मोठी धांगड झाली, तिला समजते की नाही? अरे लक्षात ठेवा, ते मीराबाई ह्या आपल्या डोळ्यासमोर ती सखूबाई की त्यांनी काय केलं म्हणून आज त्यांचं नाव निघते, आज त्यांचा जे जे काळ होते. तसाच नाही बरं, पण त्यांनाही त्रास दिला लोकांनी, त्यांना सुद्धा त्रास दिला लोकांनी. आणि त्रास देणारे दुसरे नसतात बरं, आपलेच असतात. आपलेच असतात.
पण आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावामध्ये सगळेच्या सगळे काय करून राहिले, त्रास नाही देऊन राहिले, उलट प्रोत्साहन देऊन राहिले, उलट आपल्या पाठीवरती शाबासकीचे थाप देऊन राहिले. आणि त्याचाच परिणाम हा आहे की आज एवढे मोठे लेकरं आपल्या गावात तयार झाले आणि त्यांनाही कळलं की या जीवनामध्ये जीवन जगणं म्हणजे काय आहे. अरे जीवनामध्ये माणुसकी परमार्थ हा सगळ्यात मोठा आहे, हा माणसाला अमर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांना समजलं आपलं हित कशात आहे, हा ते आपल्या हितासाठी जागे झाले. म्हणून आज टाळ गळ्यामध्ये घेऊन ते पावल्या करत आहेत. त्यांना कधी ऐकवावे या कानाने कोणी आपली निंदा करत आहे, कोणी आपल्याला काही नाव उठवत आहे, मग त्यांना कधी काहीही कोणी बोललं तर नाही कानातही ठाई, काही घेणं देणं नाही. कोणी काही म्हणो, कोणी निंदा, कोणी वंदा, पण आमचा पावल्या करायचा धंदा, आमचा श्रीफळ घेण्याचा धंदा, आम्ही याच्याशिवाय दुसरं काही करणार नाही. आम्ही त्या स्टेजवर अर्धवट कपडे घालून नाचणार नाही, त्या पिक्चरच्या गाण्यांवरती विदेशी संस्कृती आम्ही पत्करणार नाही. कारण आमचं हित कशात आहे हे आम्हाला कळलं, म्हणून आम्ही आमच्या हितासाठी जागे झालो. जागा झालेला आहे त्याचे माता पिता धन्य आहे. हा ते मग दारवा का पेत असत ना, गंजी पत्ता का घेत असत ना, पण धन्य का दिली त्यांना. हा कारण त्यांचे लेकरं हरिपाठात येतात, त्यांचे लेकरं परमार्थ करून राहिले. ते जात नवाया पण लेकरं परमार्थ करून राहिले, म्हणून धन्य आहे. तो तिकडे पावत्यात येऊन पडेल जरी असला तरी धन्य आहे बाबा. तू तुझ्यासारखा माणूसच नाही, छोटा माणूस झाले का, तू देव माणूस आहे, देव माणूस. तुझ्याचं दर्शन घेतलं पाहिजे राखीव. धन्य आहेस तू, कारण तुझे लेकरं तिकडे हरिपाठात येतात रे. हा धन्य आहेस तू. म्हणून महाराज म्हणतात धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हा धन्य आहे तो. कोण गॅदरिंग मध्ये स्टेजवर नाचत असेल तो कोण धन्य आहे? जो डीजे वरती पिऊन नाचत असेल तो अजिबात धन्य नाही तो. हा अरे उलट शिवजयंती काढतात काही लोक. आपलं गाव भाग्यवान आहे, ते आपल्या गावामध्ये टाळ मृदंगाचीच गजरामध्ये कोणतीही दिंडी निघते. हा नाही तर काही गावामध्ये पाहतो नाही. हा काय करतात, अरे 50-50, 60-60, 70-70, 1-1 लाखाचा डीजे सांगतात आणि त्या डीजे वरती काय करतात, बजाव आवाज वाढव डीजे. तुला काय असेल नसेल ते काही घेणं देणं नाही आपल्याला त्याचं. पण भाग्यवान आहे आपलं गाव की आपल्या गावामध्ये कधी डीजे सांगले जात नाही. आपल्या गावामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात त्यांना माहित आहे नवीन लेकरं तयार झाले, यांनाच प्रोत्साहन द्यायचं आणि यातच आपणही आनंद घ्यायचा. आणि आपण यात जर आनंद घेतला तर धन्यता संत देतात की धन्य जगी तुझी ग हरिरंगी नाचे. असं नाही म्हटलं बरं संतांनी, धन्य जगी तुझी डीजे पुढे नाचे असं कधी म्हटलं नाही. कारण डीजे पुढे नाचणाराचं काही खरं नाही. डीजे पुढे चांगला माणूस कधी नाचत नाही. हा डीजे पुढे चांगला माणूस नाचत नाही. डीजे पुढे नाचण्यासाठी काहीतरी घुट्टी द्यावी लागते. घुट्टी दिली ते मग डीजे
फुटेपर्यंत नाचल्याशिवाय राहत नाही. नाचलंही पाहिजे नाही का? पण कुठं नाचलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कुठं नाचलं पाहिजे? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. देवाच्या चिंतनामध्ये नाचलं पाहिजे, देवाच्या भजनामध्ये नाचलं पाहिजे. देवाच्या भजनामध्ये नाचण्याचा संकोच केला नाही पाहिजे, लाज धरली नाही पाहिजे. हा, पण आजकाल उलट झालं. डीजेवर नाचण्याची लाज लोकांना वाटत नाही, आणि इकडे यायचं म्हटलं इकडे टाळे वाजवण्याची लाज वाटते. नाचणं तर सोडूनच द्या. आणि जो नाचला त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत लोक, नाही का? म्हणून महाराज म्हणतात धन्य आहे तो जो भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये नाचत असेल. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे. सदैव देवाचं चिंतन करत होते सुदामा. गुरुकुलामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा गेले आणि भगवान परमात्मा गुरुकुलामध्ये गेल्यानंतर एक मित्र भेटला. तर मित्र ही कोणाशी कोणाची मित्रता होत नाही बरं का? कोणाशी कोणाची मित्रता होत नाही. तो मित्र होता सुदामा. या सुदामाचं जर पाहिलं तर हा लहानपणापासून भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहे. गुरुकुलामध्ये गेला तेव्हापासून भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहे. गुरुकुलामध्ये सुदामा भेटला आणि सुदामा देवासोबत भगवान परमात्मा, बलराम दादा आदी करून बरेचसे विद्यार्थी सर्वांच्या सोबत भगवान परमात्म्याने गुरुकुलामध्ये शिक्षा प्रदान केली. आणि तदनंतर भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेमध्ये येतात. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने बलराम दादाचा विवाह केला. बलराम दादाच्या विवाहानंतर भगवान श्रीकृष्णाला पत्र आलं आणि भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला आणण्याकरता गेले. रुक्मिणी मातेला घेऊन आले, कारण हे सगळं आधीच फिक्स होतं. कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. कौंडण्यपुराला भगवान परमात्मा गेले, रुक्मिणी मातेला घेऊन आले. रुक्मिणी मातेच्या सोबत भगवान परमात्म्याचा सुंदर असा विवाह संपन्न झाला आणि भगवान परमात्म्याचा आता संसार सांगितलेला आहे. पण संसार कोणाचाही असो कसा आहे? अरे संसार संसार जस कबशीच घर, आधी हाताला चटके मग मिळते. संसार दुःखाचा आहे. ते दुःख बांधव आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण भगवान परमात्म्याचं चिंतन करत जर संसार केला तर दुःख बांधवही संसार जरी असला तरी सुखाचा संसार झाल्याशिवाय राहत नाही. भगवान परमात्मा संसार करत आहे. आता भगवान परमात्म्याच्या संसाराचं वर्णन केलं आणि रुक्मिणी माता सदैव भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहे. चिंतन करत असताना संसार सुरू आहे. संसार करत असताना त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं प्रद्युम्न. भगवान परमात्म्यासारखा तेजस्वी पुत्र प्रद्युम्न, परंतु शंभरासुराने लहान वयामध्येच त्याला उचलून दिलं. कथा सविस्तर सांगण्यासाठी आता वेळ नाहीये, म्हणून मी सविस्तर कथा नाही सांगत, शॉर्टकट मध्ये कथा सांगतो. तिसऱ्या वर्षी कथा झाली होती, मी कोरी कथा सांगितली होती, व्यतिरिक्त काहीच बोललो नव्हतो. पण काळाची गरज आहे, निवड कथा सांगितली की आपल्याला झोप येते. कारण देवाचे चिंतन जे आहे हे गोड वाटत नाही, आणि म्हणून विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावळे सर्वथा. सर्वांना देवाचं चरित्र आणि कोरी कथा. कोरी पचत असते का? कोरी पचत नसते. कथा बरं नाही तर दुसरं काही समजतं, दुसऱ्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. पण कोरं काहीही घ्या,
पचत नाही म्हणून कोरी कथा पचत नाही, म्हणून त्याच्यामध्ये काही तेलमीठ मसाला टाकावाच लागते. काळाची गरज आहे, काळाच्या ओघानुसार बोलावंच लागते. म्हणून कथा तर सुंदरच आहे, कथा जीवनाचा उद्धारच करते, पण त्यासोबत बाकीच्या गोष्टी असणं आवश्यक आहे. माणसाला तहान लागली म्हणजे पाणी पाहिजेच, आणि तलप आली म्हणजे चहा पाहिजेच, नाही का? म्हणून व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आज या ठिकाणी तसं रोजच वेगवेगळे व्यक्ती चहा पाणी देत आहेत. कालही काही लोकांनी चहा दिला, परवाही दिला, धरवाही दिला, आणि आजही दिला. पण त्यांची नावं काही मला माहित नाहीत, म्हणून मी नावं घेत नाही. नावं घ्यावेसे असं वाटत असेल तुम्हाला तर मग मी उखाण्यात घेतो. हा, नावं उखाण्यात घेतो, पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी मोठं करावं लागेल. चहा पाण्यावर भागणार नाही. चहा पाण्यावर कसं भागेन राजा? नावं पाहिजे असतील तर काहीतरी मोठं करा. 100 लेकरं आहेत, 40 टाळ आहेत. घ्या ना, एकाने एक टाळ. 1000 रुपयाचा एक टाळ येते, 1000चा एक टाळ. आतापर्यंत त्यांच्याच कमाईवर आम्ही केले टाळ एवढी. पण शाळेतले लेकर आहेत, निवड आम्ही चालू नाही राहू शकत. शाळाही पाहावं लागते, परमार्थही करावं लागते, घरचे कामही करावे लागतात. नाही तर मग एका विना एक काम नाही. निवड परमार्थच करत बसले तर मग दुसरीकडे इजान पडते. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आमचंही नाव आलं पाहिजे महाराज, मग नाव येण्यासाठी काय करावं? अरे तुमच्या लेकरासाठी तुमच्या घरी तुम्ही कितीही संपत्ती कमावून ठेवा, तुम्ही मेल्यानंतर तुमचा फोटो तुम्ही मेल्यानंतर घरात लागेल याची अजिबात गॅरंटी नाही बरं. विसरून जा. कारण सून घरामध्ये शिकलेली जर आली आणि तिने जर म्हटलं की मेलेल्या माणसाचा फोटो पाहिला की माझा जीव घाबरते, माझी बीपी लो होते, फोटो कपाटात गेल्याशिवाय राहणार नाही. फोटो कुठं जाणार? म्हणून घरात फोटो लागणार याची गॅरंटी नाही. पण इकडे जर तुम्ही एक टाळ दिला, 1000 रुपयाचा एक टाळ, 100 लेकर आहेत तर मग 40 टाळ आहे. घ्या एक टाळ, तुमचं नाव खरंच निघल्याशिवाय राहणार नाही. हा, आणि मी स्वतः घेणार बरं. हा, तुम्ही म्हणसाल उखाण्यात तर उखाण्यात नाव घेणार, पण असं काही केलं तर त्या लेकरांसाठी काहीतरी नवीन विशेष जर केलं तर त्यांचं अवश्य नाव निघेल. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं काही नाही, पण त्यांना प्रोत्साहन मिळेल. आज 8 कीर्तनकार आपल्या गावात तयार झाले, उद्या 16 कीर्तनकार होते, नाही का? आज 2 भागवतकार आपल्या गावात आहेत, उद्या 4 भागवतकार तयार होतील. आणि आपल्याच गावाचं नाव हे महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात जाऊन पोहोचेल. पण आपल्या लेकरांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे. दुसरे येऊन प्रोत्साहन देतील का? नाही. आपल्या लेकरांना आपल्यालाच प्रोत्साहन द्यावं लागेल. भगवान परमात्म्याचं चरित्र अलौकिक आहे. 7 दिवसामध्ये भागवत सांगणं शक्य नाही. भागवत सांगण्यासाठी कमीत कमी दिवसभर जर सांगितलं तर 1 महिना पाहिजे. किती? 1 महिना. कारण 88,000 श्लोक भागवतामध्ये आहे. आणि 88,000 श्लोक जर सविस्तर सांगायचं म्हटलं प्रत्येक कथा तर त्याला वेळ लागते. भगवान परमात्म्याच्या संसाराचं वर्णन केलं. भगवान परमात्मा यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव प्रद्युम्न. आणि प्रद्युम्न अगदी लहान आहे, छोटासा आहे. आणि प्रद्युम्नाला शंभरासुराने अगदी लहान वयातच त्याचं अपहरण केलं. आणि अपहरण करून का? कारण शंभरासुराचा वध प्रद्युम्नाच्या हातून होणार होता. म्हणून प्रद्युम्नाला शंभरासुर घेऊन जातो आणि आता
वायू मार्गाने जात आहे, मायावी विद्येने परिपूर्ण असलेला शंभरासूर वायू मार्गाने जात आहे. जात असताना अपहरण केलेलं आहे प्रद्युम्नाचं. प्रद्युम्न हाती आहे, छोटासा हातभर प्रद्युम्न, नुकताच जन्माला आलेला काही दिवस झालेले. आणि शंभरासुराला असं वाटलं आता माझा काळ माझ्या हातात आहे, यालाच जर मी मारून टाकलं तर मला कोणी मारणार नाही. म्हणून हातभर लेकराला मारण्यासाठी 1.5 फुटाची तलवार काढली आणि तलवारीनं मारणारी एवढ्यात महाराजजी हजर झाले. नारायण नारायण नारायण. आता नारद महर्षींना कोणीही असलं तरी प्रणाम करत होतो. शंभरासुराने नारद महर्षींना प्रणाम केला. प्रणाम देवर्षी प्रणाम. कसं काय येणं केलं? अरे म्हणे एवढा मोठा शूरवीर, एवढा मोठा मायावी विद्येने परिपूर्ण असलेला तू बलाढ्य, आणि एवढ्याशा लेकराला मारण्यासाठी, हातभर लेकराला मारण्यासाठी 1.5 फुटाची तलवार काढली. काय गरज आहे म्हणे एवढी मोठी तलवार? अरे भविष्यामध्ये जर तुझं नाव कोणी काढलं तर काय होणार? तुला लोक नीच समजतील, नीच. म्हणे कसं काय? अरे म्हणे एवढ्याशा लेकराला तू जर एवढ्या मोठ्या तलवारीनं मारशील तर लोक तुला चांगलं म्हणतील का? मग म्हणे कसं मारू? फेकून ना समुद्रामध्ये, समुद्रामध्ये फेकून जरी दिलं तरी कितीतरी जीव आहेत समुद्रामध्ये, याला गिळून टाकतील, मरून जाणार. पाण्यामध्ये टाकल्यानंतर तसे का ते वाचणार, मरणार? आता तसंही याच्याकडे बळ भरपूर होतं, शक्ती भरपूर होती, पण डोकंच नव्हतं. राक्षसांकडे डोकं नसते बघ. फार कमी क्वचित राक्षस आहेत प्रल्हादासारखे की जे देवाचे भक्त होते म्हणून तरले. पण शंभरासुराला फार कमी डोकं होतं. म्हणे असं आहे का? ठीक आहे, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. शक्ती कितीही असली आणि जर युक्ती नाहीये, डोक्यात काही चांगले भावना नाहीये, तर मग काही जमणार नाही. बघा एका वेळेच्या प्रसंगाला काय झालं, ब्रह्मदेवाने भंडारा ठेवला. भंडारा काय केलं ब्रह्मदेवाने? भंडारा ठेवला, भंडारा. आणि भंडाऱ्यामध्ये सर्वांना बोलावलं. त्याच्यामध्ये आता ब्रह्मदेवापासूनच जन्माला आलेले राक्षसही आहेत आणि देवही आहेत, म्हणून देवाला काही भेद करता येत, ब्रह्मदेवाने भेद नाही केला, सर्वांना निमंत्रण दिलं. आता जिथं भंडारा आहे, भंडाऱ्यामध्ये काही लोक फक्त खाण्यासाठीच जगतात हो, आणि काही लोक जगण्यासाठी खातात. खाण्यासाठी जगलं पाहिजे की जगण्यासाठी खाल्लं पाहिजे? काय केलं पाहिजे? जागे आहे ना तुम्ही? मग थोडस बोलत जरा. खाण्यासाठी जगलं पाहिजे की जगण्यासाठी खाल्लं पाहिजे? जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. पण काही लोक खाण्यासाठीच जगतात. भंडारा असला ते कुठे आहे भंडारा? येणं कथा ऐकेले रिकाम पण नाही. भंडारा सगळ्यात पहिले हजर, इथेही खाते घरी येते. पण आपल्या गावात तसे लोक नाहीत बरं. भाग्यवान आहे आपलं गाव. पंक्तीतच बसतील, प्रसाद इथंच घेतील, घरी नेतील नाही. आपल्याच गावात हे प्रथा आहे, पण बाकीच्या गावात जा दिसते आपल्याला. अरे एकदा तर मी, कुठचा प्रसंग आहे मला आठवत नाही, संध्याकाळचा टाइम होता, नेमकं गणपती डुबून आले आणि गणपती डुबून आल्यानंतर भंडारा होता, भंडारा गणपतीचा. आणि तेवढ्यात काय झालं, पंगत बसणार एवढ्यात थोडीशी हवा सुटली, लाईन गेली. मग आता लोकांनी मुकाट्याने एका ठिकाणी थांबायला पाहिजे की नाही? नाही 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 नाही. काय केलं लोकांनी माहित आहे? जे स्वयंपाकाचे गंज होते, भाजीचे गंज, ते पोळ्यांचे जिथं ठेवल्या होत्या त्याच्यावर तुटून पडले ना राक्षसी सारखे. कोण काही आण, कोण पोळ्याच घेऊन पोळे, कोण काही घेऊन पोळे, म्हणजे राक्षस पुरले का नाही? हा. पण आपल्या गावात तसं नाही बरं. आपल्या गावातले लोक भाग्यवान आहेत.
आपण खरंच भाग्यवान की आपल्या गावात शिस्तीनेच सगळं होते. हा, पंगत बसते शिस्तीनं, वाळणारे वाळतात शिस्तीनं, खाणारे खातात शिस्तीनं. का? कारण आपल्या गावावरती संतांची कृपा आहे, म्हणून आपण बुद्धिवान आहोत. आपण काही राक्षस नाही. राक्षसांना माहित पहिलं भंडारा आहे. भंडारा कुठं? ब्रह्मदेवाच्या घरी. सगळ्यात पहिले हजर कोण? राक्षस. टाइम दिला होता 12चा. टाइम दिला होता 12चा. 12 वाजता सर्वांनी जेवण करण्याकरता हजर राहा. मग 12 वाजता सगळ्यात पहिले हजर कोण? खादाळे लोक. खादाळे कोण? राक्षस. नाही का? जे खाण्यासाठीच जगतात ते राक्षस. मग त्यांनी काय केलं? सगळ्यात पहिले आले, गडबड करू लागले. तो म्हणे माय नंबर पहिले, तो म्हणे माय नंबर पहिले. पण गेट लागलेलं होतं. थांबा म्हणे, अजून व्यवस्था व्हायची आहे. आणि काही क्षणामध्ये गेट उघडलं. सगळ्यात पहिले सगळे राक्षस आतमध्ये गेले आणि त्या भोजन मंडपामध्ये कोणी कुकडे बसायला लागलो, कोणी कुकडे बसायला लागलं. सांगितलं शिस्तीत बसा तरच जेवण मिळणार, नाही तर जेवण मिळणार नाही. शिस्त पाहिजे, शिस्त. मग सर्वांना सांगितलं की रांगेत बसा. मग सगळेच्या सगळे रांगेत बसले. राक्षस सगळे रांगेत बसले. राक्षस रांगेत बसत नाही तसं नाही, बसवावं लागतं मग बसतात. स्वतःहून नाही बसत, पण बसवल्यानंतर मात्र अवश्य बसतात. मग ते रांगेमध्ये बसले. रांगेमध्ये बसल्यानंतर त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन वाढलं. पंचपक्वान्नाचं भोजन वाढल्यानंतर काय झालं? आता जे राक्षस असतात त्यांना काही वासुदेवाचं घेणं देणं नाही, काही पाणी फिरवायचं घेणं देणं नाही ना, काही यज्ञ शिष्टो काय यज्ञ शिष्टा अशिन संतो म्हणजे भोजन मंत्र वदनी कवळ घेता काही घेणं देणं नाही. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्मै तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना काही घेणं देणं नाही. राक्षस त्यांनी जे जे कार सुद्धा केला नाही तसंच खाणं चालू केलं. पण तिथं खाणं चालू करणार एवढ्या ब्रह्मदेवाने सूचना दिली, म्हणे थांबा. मग सगळीच्या सगळे थांबले. घास घेतला, आ केला आणि तिकडून आवाज आला थांबा. घास पुन्हा खाली ठेवला. सांगितलं पोट भरून जेवण करा, पण एक अट आहे. म्हणजे कोणती? म्हणे जेवण करत असताना कोणीही आपला हात, त्याला काय म्हणतात? हा, याला हात म्हणतात, पण याला काय म्हणतात? हा आपल्या भाषेमध्ये खोंबा म्हणतात, नाही आपल्या गावठी भाषेमध्ये. तर आपला जो हात आहे या खोंब्याजवळून असा वाकला नाही पाहिजे. जेवण सर्वांनी पोट भरून करा, पण हात वाकला नाही पाहिजे. आता राक्षस ते शेवटी त्यांनी असा घास घ्यायचा आणि असा तोंडात घालायचे प्रयत्न करायचा, पण तो काही कुकडे फिरवा सोबत फिरवला तरी तोंडात जात नव्हता. शेवटी एकाने म्हणे दिमाग की बत्ती दिली. म्हणे कशी? म्हणे हे बघ, त्याने गुलाबजामुन उचलला आणि वर फेकला, तो बरोबर त्याच्या तोंडात घेऊन पडला. सगळ्यांना वाटलं अरे वा काय आयडिया आहे का, काय दिमाग आहे तुझ्या. सर्व म्हणत हो गळ्या आपणही असंच करू. सर्वांनी गुलाबजामुन उचलले, फेकले वर, सगळ्यांनी आ केले. कोणाचा डोळ्यात येऊन पडला, कोणाचा डोक्यावर येऊन पडला, कोणाचा नाकावर येऊन पडला, पण तोंडात काही जात नव्हता. कठीणच काम आहे. शेवटी राक्षस आहे आणि ते एकमेकाला हसू लागले. राक्षसच एकमेकाला हसू लागले. आणि सगळेच्या सगळे आता लाडू आहे. आता तो एक दुसरा काय म्हणे, म्हणे ओ थांबा, याच्यापेक्षा एक सोपी आयडिया. म्हणे कशी? म्हणे एक काम कर, तू हा कर. त्याने हा केला, म्हणे मी इकून लाडू फेकून मारतो. त्याने हा केलं, एकाने आ केलं, तिकडच्या पंक्तीतल्याने आ केलं, त्याने एकूण लाडू घेतला, जोरात फेकला. जसा जोरात फेकला तसे त्याचे दातच पडले. सांगा आता असं जर झालं तर त्याचे फोटो भरतील का? खूप खूप प्रयत्न केले राक्षसांनी, पण वेळ असते कोणत्याही गोष्टीचा. त्यांची वेळ संपली
शेवटी सांगितलं, ब्रह्मदेवाने सूचना केली, तुमचा वेळ संपलेला आहे, निघा. आणि सगळे राक्षस मग सगळे कपडे भरले, कोणाचे दात पडले, कोणाच्या डोळ्यात गुलाबजामुनचा पाक गेला, कोणी डोळे चोळत बाहेर निघत आहे. असे करत करत सगळेच्या सगळे कपडे मळले, सगळेच्या सगळे खरकटे होऊन बाहेर निघू लागले. आणि सगळं भोजन, जो भोजन मंडप होता तोही सगळा खराब करून टाकला. सगळेच्या सगळे राक्षस आता बाहेर कपडे झटकत बसले. आणि सगळ्या देवांचा नंबर. मग देवांना बोलावलं. देव सगळेच्या सगळे ऑलरेडी आधीच लाईन मध्ये बसले, त्यांना सांगण्याची गरज नाही. लाईन मध्ये बसले आणि लाईन मध्ये बसल्यानंतर त्यांना पंच भगवानाचं भोजन वाढलं. आणि त्यांनी सुद्धा मंत्र म्हटला, वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरी दे, सहज हवन होते. मंत्र म्हटला आणि मंत्र म्हटल्यानंतर वासुदेव केला आणि भोजनाला सुरुवात करणार. तेव्हा त्यांना सुद्धा तीच अट होती. सर्व देवांनी ऐकलं आणि सर्व देवांनी एकमेकाकडे पाहिलं. हे बुद्धिवान होते. यांनी काय केलं, पंगत जवळ जवळ घेतली आणि जवळ जवळ घेऊन आपापले ताट आपापल्या समोर आहे, पण जवळ जवळ आले आणि एकमेकाला घास भरवू लागले. काय करू लागले, एकमेकाला घास भरवू लागले. जेवणही फुल झालं आणि एकमेकाच्या मुखात घास भरवत असताना त्यांना काही वेगळाच आनंद वाटला. खरंच आहे, स्वतःच पोट भरण्यात एवढा आनंद येत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस दुसऱ्याला आपल्या हाताने भोजन द्या, पहा एवढं मन आपलं प्रसन्न होते की आपण न जेवण करताच आपलं पोट भरल्याशिवाय राहत नाही. म्हणून यांना तो आनंद वाटू लागला आणि जेवण फुल सर्वांचं झालं आणि तृप्तीची ढेकर देत सर्व बाहेर निघाले. आणि ज्यावेळेस राक्षसांनी पाहिलं, अरे हे तर फुल जेवण जसे काही बाहेर निघाले आणि दिसायला सुद्धा जशीच्या तसेच आहेत, त्यांनी आपल्यासारखा काही पराक्रम केला नाही वाटते. मग एकाने विचारलं, म्हणे का हो, तुम्ही जेवण केलं की नाही? म्हणे हो जेवण केलं, पण तुम्ही तर अगदी दिसायला चांगले दिसून राहिले, हे गुलाबजामुन तुमच्या तोंडाने नाही लागेल. काही कसं काय जेवण केलं? मग त्यांना सांगितलं की अरे आम्ही एकमेकांना घास भरवले. बुद्धी शक्तीपेक्षा काय महत्वाचं आहे, युक्ती महत्वाची आहे. म्हणून डोक्यानं काम केलं पाहिजे. डोक्यानं कशानं सांगितलं, एका सुनबाईनं ऐकलं असंच कीर्तनात, डोक्यानं काम केलं पाहिजे. त्या घरी गेली आणि तिनं आता स्वयंपाक करायचा आहे म्हणून तिला असं वाटलं, आता महाराजांनी सांगितलं डोक्यानं काम करायचं आहे, आता डोक्यानंच काम करू म्हणे आपण. नाहीतरी आपल्याला कोणी म्हणत राहते, आता डोक्यानंच काम करू. कारण आता कीर्तन ऐकलं, आता भागवत ऐकलं, आता डोक्यानंच काम झालं पाहिजे. मग तिनं काय केलं, गॅस पेटवला. गॅस कसा पेटवला माहित आहे, म्हणजे डोक्यानंच काम करतो. आता काय गॅस कशी आहेत माहिती आहे का, लायटर मारण्याची गरज नाही. ऑलरेडी ते बटन फिरवलं की ऑटोमॅटिकच भडका होती, ऑटोमॅटिकच गॅस पेट धरते. म्हणे पहा आता कसं डोक्यानं काम करते. तिनं काय केलं, बरोबर डोकं लावलं, डोक्यानं ते बटन फिरवलं. बटन तर फिरलं, भडका तर झाला, पण सगळं भडक्या बरोबर ओळखी झाली. कारण भडका कुठे झाला, तो डोकं तिथंच होत. असं जर डोक्यानं काम केलं तर जमणार नाही, नाही का. डोक्यानं म्हणजे आपण आपल्या बुद्धीनं काम केलं पाहिजे, युक्तीने काम केलं पाहिजे, तरच जमेल, नाही तर जमणार नाही. इथं शमळासुराने काय केलं, शमळासुराने ऐकलं, म्हणजे ठीक आहे नारदजी तुम्ही म्हणता तसंच करतो, आणि फेकून दिलं. कुठं, समुद्रामध्ये फेकून दिलं. पण समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर त्या प्रद्युम्नाला त्याचं मरण आलं नाही, तो मरतच नाही. अरे कितीही मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या, पण त्याचं मरण जर नाहीये, तर वाहनाचा चुरा जरी झाला तरी त्या व्यक्तीला धक्काही लागत नाही. आणि त्या व्यक्तीचं जर मरण आलं तर
वाहनाला काहीच होत नाही, पण त्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलं वेळ आल्याशिवाय मरण नाहीये. वेळ आल्याशिवाय माणूस मरत नाही, आणि वेळ आली ते कितीही प्रयत्न केले तरी तो वाचत नाही. हा, म्हणून इथं मरणाचा जे वेळ आहे ती आलीच नव्हती प्रद्युम्नाची. म्हणून प्रद्युम्न पाण्यात त्या समुद्रामध्ये टाकला, पण समुद्रामध्ये टाकल्यानंतर प्रद्युम्न एका माशाने गिळला, आणि तो मासा एका व्यक्तीने पकडला, आणि तो मासा त्या व्यक्तीने पकडला. आता एवढ्या मोठ्या माशाचं आपण काय करायचं म्हणून शंभरासुरालाच भेट दिला. शंभरासुराला भेट दिल्यानंतर शंभरासुराच्या दरबारामध्ये जे रसोईमध्ये काम करणारे, किचन मध्ये काम करणारे जे होते त्यांचं नाव काय होतं? भाणासूर. त्यांच्याकडे तो मासा देण्यात आला, आणि भाणासूर भाणामती. आता ही भाणामती म्हणजे कामदेवाची पत्नी. कोण? कामदेवाची पत्नी. ज्या वेळेस भगवान भोलेनाथ यांनी तप करण्याकरता बसले आणि तप करायला सुरुवात केली, 1 वर्ष 2 वर्ष नाही, 80,000 वर्षापर्यंत तप करत बसले की ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, भगवान भोलेनाथ तप करत बसले आणि कामदेवाला ड्युटी दिली की जा भगवान भोलेनाथाची आता तपश्चर्या तुम्ही भंग करू शकता. कामदेवाने ते काम सक्सेस केलं, पण भगवान भोलेनाथाने काय केलं? तिसरा डोळा उघडला, आणि भगवान भोलेनाथाने जसा तिसरा डोळा उघडला कामदेव जळून भस्म झाले. मात्र कामदेवाची पत्नी जी आहे, कामदेवाची पत्नी रती ही गेली आणि भोलेनाथाला विनंती करू लागली, देवा माझे पती मला परत करा. सांगितलं आता परत मिळणार नाही. जर परत पाहिजे असतील तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, आणि प्रतीक्षा किती करावी लागेल तर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि आईसाहेब रुक्मिणी माता यांच्या पोटी प्रद्युम्न नावाचा एक मुलगा जन्माला येईल. तो मुलगा म्हणजे साक्षात कामदेवच, आणि त्यावेळेस त्यांना ते शरीर प्राप्त होईल. म्हणून तीच रती म्हणजे भाणामती. आणि सुंदर चरित्र सांगितलं त्यांच्या ताब्यामध्ये. तो मुलगा गेला, प्रद्युम्न गेला, त्यांनी लहानाचा मोठा केला, त्याला सर्व विद्येने परिपूर्ण केले, आणि परिपूर्ण केल्यानंतर त्या शंभरासुराचं आणि प्रद्युम्नाचं युद्ध झालं, आणि त्याच्यामध्ये शंभरासुर मरण पावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्माचं एकच लग्न झालं नाही,
भगवान परमात्म्याला एकूण 8 बायका होत्या मुख्य. किती? 8 मुख्य पत्न्या होत्या. लग्न आता एकच झालं. दुसरं लग्न कधी झालं महाराज? भगवान परमात्मा द्वारकेमध्ये सुंदर संसार करत असताना त्याच द्वारकेमध्ये सतराजित नावाचा एक व्यक्ती राहत होता. सतराजिताच्या जवळ एक मणी होता. शैवंतक मणी त्याचं नाव आहे. तो सूर्यदेवाने त्याला दिला होता. जो सूर्यदेवासारखा तेजस्वी मणी होता. पण तो मणी एका वेळेला 14 भार सुवर्ण देत होता. आता 14 भार म्हणजे किती? त्याचं गणित लय मोठं आहे ते मी सांगत बसत नाही. म्हणून 14 भार सुवर्ण तो मणी एक वेळेला देत होता. आता एवढं मोठं सुवर्ण तो रोज देत होता. मणी सामान्य होता. आता ही चर्चा गावामध्ये झाली. गावामध्ये चर्चा लगेच होते. एखाद्याने घर बांधलं. लोक काय म्हणतात नाही तर हा सापडलं असेल त्याला काही नाही का? त्याला काही सापडलं असेल. पण हे नाही पाहिजे तो रात्रंदिवस मेहनत करते नाही का? तो काही तुमच्यासारखा पेट नाही, तुमच्यासारखा खात नाही, तुमच्यासारखा रिकामी पैशाची उधळण पट्टी करत नाही. हे त्यांना दिसत नाही. पण नाही त्यांना सापडलं असेल हे मात्र बोलल्याशी तसंच झालं. 17 4 लोक वट्यावर बसले. तो त्याला म्हणते काय तुला माहिती काय झालं? काय झालं? 17 त्याच्या दारी रोज पंक्ता उठतात. आणि तो त्या सुवर्णातून दाणही करू लागला. म्हणजे त्याच्या दारी का तशा पंक्ता उठतात? मग अरे त्याला काहीतरी सापडलं. कोणता तरी मणी आहे म्हणतात त्याच्याजवळ. आणि तो रोज 14 भार सोनं देते. हा मणी याच्याकडे काय काम आहे रे? म्हणे अरे जो राजा आहे त्याच्याकडे मणी पाहिजे होता. अरे ओट्यावरली चर्चा. आणि इकडे ह्या अशा चिल्लर चर्चा असल्या ना या लगेच फैलत असतात. लगेच फैलत असतात बरं. कशा? जसं एका गावामध्ये काय झालं? कथा चालू असताना कथेमध्ये निघालं कणा कणा. सरप नाही निघाला बरं, साप नाही निघाला, कणा निघाला. आणि तो एका इकडून तिकडे गेला. आणि एका बाईनं पाहिला. म्हणे मा काय काय झालं? म्हणे एवढा मोठा सरप गेला. कुठून? हा असा इकडून इकडे गेला. 3-4 दुसरी. काय झालं? म्हणे आज काय झालं कथेत माहित आहे? ते म्हणे हा माहित आहे, कृष्णाचं लग्न झालं. मग ते म्हणे नाही ते तर झालं. पण कथेत आज साप निघाला होता. म्हणे केवढा होता? हो म्हणे एवढा होता. तो साप नव्हता बी. चालला तो गल्ली परत वाढत. त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. तो साप नसताना साप झाला. आणि तो एवढा झाला. केवढा होता? एवढा होता एवढा. चालला वाढत, चालला वाढत. म्हणून कोणत्या गोष्टीचा प्रचार जर करायचा असेल ना तसा वटेवर करा. किंवा मग तिकडे जमलं नाही रिकाम्या लोकांमध्ये. कारण रिकाम्याचे तेच काम असते चांगल्या. इथून तिथं, तिथून तिथं, तिथून तिथं अख्ख्या गावात प्रचार. त्याहीपेक्षा जर सोपं तुम्हाला जर वाटत असेल तर मग महिला मंडळी आहेतच नाही का? फक्त एवढं सांगावं लागतं. तुला सांगते तू माझ्या जवळची आहे, कोणाला सांगू नको. हेच त्या गावात पसरते. शेवटी जे सांगते तिच्याच जवळ येते नाही का? हा तसं ही बातमी जी आहे ते वट्यांवरती चालू झाली. आणि इकडे मात्र काय झालं? योगायोग दुसऱ्या दिवशी 17 भाऊ त्याचं नाव प्रसेनजित. हा प्रसेनजित कशा करता निघाला? शिकारी करता निघाला. शिकारी करता निघाला असताना शिकारी करता जात असताना आता पहाटे 4 वाजता निघाला. त्याच्याजवळ काही मोबाईल नव्हता, काही टच नव्हती. मग त्यानं काय केलं? हा मणी मस्त चमकत होता. याचा मणीचा उजेड पडत होता. त्याला वाटला हा मणी सोबत घेऊन जाऊ. त्याने मणी उचलला आणि सोबत. आता एका वाघाने पाहिलं हे चमकणारं काय कोणता प्राणी आहे, आपण शिकारच करू म्हणे याची. आता त्या वाघाने याच्यावरच शिकार केली, याच्यावर हल्ला केला, याचीच शिकार केली.
सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित मरण पावला. तो मणी आता त्या वाघाजवळ. एका अस्वलानं पाहिलं म्हणे या वाघाजवळ हे काय चमकून राहिलं. त्या अस्वलानं त्या वाघावर हल्ला केला आणि तो मणी त्या अस्वलानं घेतला आणि तो घरी घेऊन गेला. पण इकडे भाऊ घरी आला नाही. दुसरा दिवस झाला तरी भाऊ घरी आला नाही. एक जण गेलाच ना सत्राजिताजवळ. म्हणे सत्राजिता, तिकडे तर अशी चर्चा चालू होती हा मणी कृष्णाला पाहिजे कारण तो राजा आहे. आता असं काही झालं की एखादा व्यक्ती काहीच विचार करत नाही कारण विवेक हरपून जातो. मग तो मागचं पुढचं काहीच विचार करत नाही. मधल्या व्यक्तीने सांगितलं ना तो समोरच्याला तो खरा दोषी समजतो. पण कुठलाही निर्णय घेत असताना शांततेने निर्णय घेतला म्हणजे तो कदाचित वाईट होण्यापासून वाचवणार. त्यानं काय केलं, सरळ गेला आणि भगवान परमात्म्याला शिव्या देऊ लागला, बोलू लागला की माझ्या भावाला तू मारलं असं तसं. भगवान परमात्मा म्हणाले अरे या गोष्टीबद्दल मला काही माहिती नाही, मला काही घेणं देणं नाही तुझ्या मण्याचं, पण माझ्यावरती आळा घेतला ना तू, मी या मण्याचा अवश्य शोध लावणार. भगवान परमात्मा निघून गेले त्या मण्याचा शोध लावण्याकरता. आणि मण्याचा शोध लावण्याकरता भगवान परमात्मा जिकडे सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित गेला होता तिकडे गेले. तिकडे पाहतात तर एक वाघाने याला मारलेलं होतं. त्या वाघालाही एक अस्वलाने मारलेलं सापडलं. अस्वलाचे पदचिन्ह दिसले. त्या पदचिन्हाने भगवान श्रीकृष्ण गेले एका गुफेमध्ये गेले आणि गुफेमध्ये तो मणी एका अस्वलाच्या म्हणजे जामवंती जवळ, मुलीजवळ, जामवंती जवळ तो मणी दिसला. तो मणी भगवान परमात्मा मागतात पण सांगितलं हा मणी मिळणार नाही, पाहिजे असेल तर माझ्या पित्याला दे. एवढ्या जामवंतजी आले आणि जामवंतजी आल्यानंतर जामवंतजी म्हणतात हा मणी जर पाहिजे असेल तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. का? कारण हे जे जामवंतजी होते हे भगवान रामचंद्राच्या बरोबर त्रेता युगामध्ये होते. आणि ज्यावेळेस रामचंद्र भगवान परमात्मा जलसमाधी घेतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पुढच्या युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये मी तुम्हाला दर्शन देईन. देवा मी तुम्हाला ओळखायचं कसं? सांगितलं ज्याच्या सोबत युद्ध करशील तो तुझ्या समोर काही क्षणात हरून जाणार, तो जिंकणार नाही. पण जर तुझ्या सोबत जास्त दिवस किंवा जास्त वेळ कोणी टिकला तर समजून चालायचं तो दुसरा कोणी नाही, तो मीच आहे. म्हणून भगवान परमात्म्याला युद्धाचं आवाहन केलं. दोघांचं मल्ल युद्ध सुरू झालं आणि युद्ध एक दिवस नाही बरेच दिवस युद्ध चाललं. शेवटी जामवंताला कळलं की भगवान रामचंद्राने आपल्याला काय दिलं होतं, वरदान दिलं होतं की द्वापार युगामध्ये आपल्यासोबत जास्त वेळ जो टिकेल तो साक्षात मीच आहे. आणि आज कळून चुकलं म्हणून हात जोडले आणि जामवंतजी म्हणतात की देवा आज धन्य झालो, मला तुमचं दर्शन प्राप्त झालं, मी ओळखलं देवा तुम्हाला, पण मला राम रूपामध्ये तुम्ही दर्शन द्या. भगवान रामचंद्राने भगवान श्रीकृष्णाने राम रूप धारण केलं आणि राम रूप धारण करून एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी साक्षात राम रूपाने दर्शन दिलं. आणि ते दर्शन घेतात तृप्त झाला जामवंत. आणि जामवंत जी म्हणतो की देवा असं वाटते की हे रूप कायमच माझ्या डोळ्यामध्येच बसून राहावं. हा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदैव माझ्या डोळ्यामध्ये ही मूर्ती अशीच राहो देवा असं वाटते. पण रामचंद्र भगवान परमात्मा म्हणतात वेळ कमी आहे, लवकर सांग काहीतरी, मला निघून जायचं आहे. म्हणून रामचंद्र भगवान परमात्माने पुन्हा आता श्रीकृष्ण रूप धारण केलं आणि रूप धारण करून पुन्हा सांगितलं की मला हा मणी पाहिजे, मला जायचं आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला काय द्यावं म्हणून मणी तर दिला, पण मण्यासोबत आणखी काहीतरी द्यावं. पण देवा तुम्हाला देण्याकरता माझ्याजवळ काही नाही, पण माझी मुलगी जामवंती आहे, तिच्यासोबत विवाह करा अशी माझी इच्छा आहे. आणि भक्तासाठी देव काही सुद्धा केल्याशिवाय राहत नाही. काय गरज होती गजानन महाराजांना चिलम हाती धरण्याची? नाही ना. पण गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेतला लावणी होती. भक्ताच्या इच्छा पुरवण्यासाठी देव काही सुद्धा करतो. म्हणून
भगवान परमात्म्याने दुसरं लग्न गंधर्व पद्धतीने तिथंच हार टाकले, जामवंतीला घेऊन पुन्हा द्वारकेमध्ये आले. जसे द्वारकेमध्ये आले, रुक्मिणीला माहित पडलं की भगवान श्रीकृष्णाने दुसरं लग्न केलं. रुक्मिणीने लगेच तन करत कपाट उघडलं. कपाटामधल्या साड्या सुड्या लागे पूर्ण बॅग भरली आणि रुक्मिणी माता निघाल्या. म्हणजे आता तुमचं तुम्हीच पहा, नाही का? पण तसं काही झालं नाही, कारण रुक्मिणी मातेचा विश्वास होता भगवंतावरती. आणि विश्वास असल्यामुळे, भगवंतावरती विश्वास असल्यामुळे अजिबात तसं झालं नाही. उलट काय केलं, पंचारती घेतली आणि ऐक्षण करण्यासाठी दारी आल्या. हा, आजच्या युगात तसं नाही होणार. हा, आजच्या युगात जर समजा पती दुसरं लग्न करून आला की पत्नी काय करील सांगताच येत नाही, कारण लाडक्या भावाला फोन लावल्याशिवाय राहणार नाही. असो तो भाग आपल्याला घ्यायचा नाहीये. भगवान परमात्म्याचं दुसरं लग्न झालं. भगवान परमात्मा जामवंती सोबत आता द्वारकेमध्ये आले आणि राजसभा घेतली, राजसभा भरली. राज दरबारामध्ये सत्राजिताला बोलावण्यात आलं. राजसभेमध्ये सत्राजिताला घडलेली हकीकत सगळी सत्राजिताला सांगण्यात आली आणि सत्राजिताला सगळी हकीकत सांगितल्यानंतर सत्राजिताला सुद्धा पश्चाताप होऊ लागला की देवा, मी तुमच्यावरती आड घेतला, खरंच माझं चुकलं देवा, मला क्षमा असू द्या. मला आता प्रायचित्त करायचं आहे, पण याचं प्रायचित्त करायचं तरी कसं? तर सांगितलं देवा, याचं प्रायचित्त एकच आहे, तुम्ही काय करा, माझ्या मुलीसोबत लग्न करा. म्हणे तुम्हालाच राहू द्या वाटल्यास, पण माझ्या मुलीसोबत काय करा, लग्न करा. आता इथेही देवाला नाही म्हणता आलं नाही, म्हणून भगवान परमात्म्याचं तिसरं लग्न झालं सत्यभामेसोबत. सत्यभामेसोबत भगवान परमात्म्याचं लग्न झालं. 3 लग्न झाले. नंतर लहानपणापासून एक तपच करत बसली देवाच्या नावाची, की त्या देवाशिवाय मला दुसरं कोणासोबत लग्नच करायचं नाहीये. असे सत्या, मित्रविंदा, भद्रा, कालिंदी असे एकूण भगवान परमात्म्याचे ह्या मुख्य 8 पत्न्या. एका एका लग्नाचं वर्णन नाही आपल्याला करता येणार, म्हणून या मुख्य 8 पत्न्या आणि नंतर 16,100 कुटुंब झाल्या. त्याच वेळेस भौमासूर नावाचा व्यक्ती राक्षस मातला होता. तो तरुण मुलींना, जी विवाहाची मुलगी झाली त्या मुलीला उचलून नेत होता आणि कारागृहामध्ये कोंडून ठेवत होता. असं एक एक करता करता त्याने एकूण 16,100 कन्या त्या कारागृहामध्ये बंद केलेल्या आणि त्या सर्वच्या सर्व भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करू लागल्या की आम्हाला आता सोडवणारे फक्त भगवान परमात्मा आहे, त्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. म्हणून भगवान परमात्म्याला हाक देऊ लागल्या, हाक मारू लागल्या, चिंतन करू लागल्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण भगवान की जय. आणि भगवान परमात्म्याला कळलं की यांना आता आपल्याला सोडवावं लागेल, म्हणून भगवान परमात्म्याने सत्यभामेला बरोबर घेतलं आणि सत्यभामेला बरोबर घेऊन भगवान परमात्मा रणांगणावरती गेले. कारण त्याला पृथ्वी मातेचं वरदान होतं, ज्या वेळेस तुझ्या समोर पती पत्नी युद्ध करण्याकरता येतील त्याच वेळेस तू मरशील. आणि पती पत्नी सत्यभामा आणि भगवान परमात्मा गेले, त्याच वेळेस भौमासूर मरण पावला. आणि भौमासूर मरण पावल्यानंतर भगवान परमात्मा गेले आणि त्या 16,100 कन्यांना मुक्त केलं. पण जसं मुक्त केलं त्या 16,100 कन्या म्हणतात, देवा आता आम्हाला इथून मुक्त व्हायचं नाही, आता आम्ही कारण आम्ही बदलाव झालेले आहे. आता आमच्यासोबत विवाह कोणी करणार नाही, आम्हाला कोणी स्वीकारणार नाही, म्हणून आता तुम्ही जे करसाल ते तुम्ही काही करा देवा, पण आम्ही घरी जाणार कि जो भी करा ले हो मैं तुम पे न्योछावे, तुम दे दो सगाया मेरे अलबेले राम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले राम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का
मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले राम अलबेले श्याम मेरे अलबेले राम अलबेले। देवा तुम्ही काही करा, ठीक आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं जो माझ्यावरती परिपूर्ण भार टाकते त्याचं सगळं वजन मीच उचलतो. म्हणून भगवान परमात्म्याने एकाच वेळेस 16,100 कन्यांचं पाणी ग्रहण केलं आणि 16,100 कन्यांसोबत आता भगवान परमात्म्याचा संसार. फक्त 100 नाही, मुख्य 8 राहिले नाही का. ह्या 8 आणि त्या 16,100 एकूण 16,108 आणि 16,108 प्रत्येक पत्नीला एक वेगवेगळा महाल बांधून दिला. काही लोक म्हणतात महाराज तुमच्या देवानं तर 16,108 केल्या, आम्हाला 2 करायला काय हरकत आहे. 16,108 पत्न्यांचा हट्ट सुद्धा पुरवला. त्यांना राहण्यासाठी महाल. आपण तर पावभर साखर नाही घेऊन देऊ शकत नाही का. आपण एक साडी घेऊन देऊ शकत नाही. आपण ते देवाची बरोबरी नाही करू शकत. म्हणून 16,108 पत्न्यांना वेगवेगळा महाल आहे आणि प्रत्येक 16,108 पत्न्यांना 10 मुलं आहेत. आता त्यांचे नाव जरी सांगितले तरी 2 दिवस लागतात. किती? 2 दिवस लागतात. 16,108 गुणेला 10 करा हिशोब किती होतात. जर भगवान परमात्मा आमदारकी खासदारकीसाठी उभे राहिले असते तर बहुमताने निवडून आले असते, घरातल्याच मतांनी. पण लक्षात ठेवा घरातही एका मताचे असतील असं नाही बरं. हा, एका घरात 4 जण असतात पण एक पैठे कुकले तर दुसरा पैठे कुकले. जाऊ द्या, तो विषय आपल्याला घ्यायचा नाही. 4:15 वाजले. भगवान परमात्म्याचा सुंदर असा संसार आहे. पाहण्याकरता नारदजी आले. नारदजी सुद्धा तो संसार पाहून दंग झाले. देवा अहो काय लीला आहे तुमची, आमच्याच्या नाही एक सांभाळल्या जात नाही. पण देवाच्याकडून 16,108 पत्न्यांचा संसार, सुंदर असा संसाराचं वर्णन भगवान परमात्म्याने कसा संसार केला. भगवान परमात्म्याच्या मुलांची नावं सुद्धा आले आणि भगवान परमात्म्याने आपल्या मुलांना उषा अनिरुद्धाचं मिलन सुद्धा सांगितलं. प्रद्युम्नाचं लग्न सांगितलं आणि अनिरुद्धाचं लग्न सांगितलं. बाणासुरासोबत युद्ध सांगितलं. भगवान परमात्म्याने आपल्या संततीला सावध करण्याचे प्रयत्न केले की मी धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्माला आलेला बरं का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माचं रक्षण करणं हे माझं कार्य आहे. मग धर्माचं रक्षण करत असताना जर अधर्माने माझ्या घरातला जरी जात असेल तरी मी त्याला जिवंत सोडणार नाही. सावध करण्याचे प्रयत्न केले. अनेक दृष्टांत दिले. मृगराजाची कथा सांगितली की साधू संतांचा अपमान मला सहन होत नाही. अनावधानाने जरी अपमान झाला तरी त्याला शिक्षा मात्र अवश्य होते. म्हणून मृगराजाची कथा सांगितली. पण तरी सुद्धा सावध झाले नाही. भगवान परमात्म्याने अधर्माने जो जाणारे आहेत त्या सर्वांचा विनाश केला. आणि विशेषतः जे जय आणि विजय यांचाच अवतार 3 जन्म सांगितले होते. पहिला सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरा त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण. भगवान परमात्म्याने स्वतःच्या हातून स्वतः अवतार धारण करून त्यांचा उद्धार केला. आणि द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र हे 2 जण जय विजय यांचा विशेष उद्धार करायचा आहे. बाकीचे सुटले तर चालते. बाकीचे लय मोठे आहेत. मग बाकीचे सुटू द्या पण हे महत्वाचे आहे कारण यांना श्राप मुक्त करायचं आहे. म्हणून भगवान परमात्म्याने दंतवक्रासोबत युद्ध केलं आणि
दंत वक्रासोबत ज्यावेळेस भगवान परमात्माचं युद्ध झालं, भगवान परमात्म्याने दंत वक्राला सुदर्शनाच्या साहाय्याने त्याचा उद्धार केला आणि दंत वक्र मरण पावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. दंत वक्र मरण पावला आणि त्यानंतर शाल्वाला ही बातमी माहीत पडली. जे मैत्री भाग कोणाकोणामध्ये असते, जे दृष्टबुद्धीचे असतात ते बरोबर एका ठिकाणी येतात. हा, कारण मैत्री ही विचाराची विचार अशी असते, मैत्री हे स्वभावाची स्वभाव अशी असते. त्याचे आपले तत्व पटले म्हणून तो आपला मित्र, पण त्याचे आपले तत्व पटले नाही म्हणून त्याचं आपलं काही जमत नाही. म्हणून विचाराची मैत्री असते. रुक्मिणी, शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, शाल्व, विदुर हे सगळेच्या सगळे दृष्टबुद्धीचे अधर्मी राजे हे सगळेच्या सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन भगवान परमात्म्यावरती आक्रमण करतात. पण भगवान परमात्म्याने एकालाही जिवंत सोडलं नाही. भगवान परमात्म्याने सर्वांचा उद्धार केला. नवे तर भगवान परमात्म्याने ज्यावेळेस राजसूय यज्ञ केला, सर्व पांडवांनी त्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आला. शिशुपाल भगवान परमात्म्याला शिव्या देऊ लागला. शिशुपाल आत्या भाऊ होता म्हणून 100 शिव्या त्याला माफ केल्या. पण ज्यावेळेस 100 संपले, कारण आत्याला वचन दिलं होतं ज्यावेळेस त्याची 100 गुन्हे याला माफ, पण 100च्या नंतर याने गुन्हा केला त्याला माफ होणार नाही. आणि 100 पूर्ण झाले. भगवान परमात्म्याने सुदर्शनाला आज्ञा केली आणि सुदर्शन गेलं आणि सुदर्शनाने मुंडक धडापासून वेगळं केलं. शिशुपाल सुद्धा धाड दिशी जमिनीवरती आदळला आणि जय विजय मुक्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान परमात्मा या सर्व अधर्मी राजांना एका पाठोपाठ एक मारू लागले. सुंदर प्रकारे अर्जुनाच्या आणि सुभद्रेच्या विवाहाची सुद्धा कथा आहे. परंतु आता प्रत्येक कथा आपल्याला सांगता येत नाही. महत्वाचं असते आज भगवान परमात्म्याचं आता निजधाम आणि सुदामाची कथा. सुदामाची कथा फक्त 2 अध्याय